नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मग शेख. आपली सरकार आपली योजना या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे 17वा हप्ता आहे ते किती तारखेला पडणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जे पात्र महिला आहेत तर त्यांना आता जे इथून मागचे जे 16 हप्ते भेटलेले होते, तर आता येणारा जे नोव्हेंबरचा आहे ना, हे 17वा हप्ता आहे. आणि भरपूर साऱ्या अशा महिलांना वाटत आहे की अपात्र झालो की काय, कारण का पैसे आलेले नाहीत. तर मित्रांनो, असं काही झालेलं नाहीये. आणखी ज्यांचे केवायसी झालेले आहेत, जे पात्र महिला आहेत, तर त्यांना सुद्धा आता हे पैसे येणार आहेत. पण त्यासाठी जे मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ना, इलेक्शन चालू आहेत. इलेक्शन चालू असल्यामुळे जे आहेत ना, आता आचारसंहिता लागू असल्यामुळे कुठलाही असं पैसे वाटप करता येणार नाही. तर त्यामुळे मित्रांनो, हे जे आहेत ना, लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते सध्या थोडे लांबणीवर पडलेले आहेत. 1 ते 2 दिवसामध्ये मित्रांनो हे नवीन जी-आर येणार आहे. आणि त्या जी-आर मध्ये काय आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे दोन्ही एकदाच मिळणार आहेत काय आहे ते आपण जी-आर आल्यानंतर आपल्याला कळणार आहे. ते पुढचे जे-आर येणार येऊजोस्तोवर मित्रांनो, तोपर्यंत आपल्याला काही पैसे भेटणार नाहीत. तर काही जणांचं असं सुद्धा म्हणणं आहे, कारण काही 20 तारखेपर्यंत इलेक्शन चालू म्हणजे राहणार आहेत. इलेक्शन जर संपलं तर त्यानंतर मित्रांनो रिझल्ट येईल. रिझल्ट आल्याच्या नंतर जे आहे ना, हे पैसे वाटपास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, इलेक्शन होईपर्यंत जे आहे ना, डिसेंबर महिना सुद्धा हे पार पडेल. असेच म्हणणे सुद्धा आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही महिन्याचे पैसे एकदाच तुमच्या अकाउंटला येतील. जे काय ते जी-आर निघाल्यानंतर आपल्याला कळणार आहे. तर तोपर्यंत मित्रांनो, काही पैसे भेटणार नाहीयेत. तर हे छोटासा एक व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट येत राहतील. तर चला मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.